वाशिम शहरामध्ये सुद्धा वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी बघायला मिळते। अचानक पाऊस आलाय त्यामुळे बाजार समितीमधल्या शेतकऱ्यांचा जो माल होता तो आता भिजून गेलाय। शेतमाल भिजल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे। तर ही खरं तर पुन्हा एकदा बळीराजाचं कंबड मोडतंय की काय अशी परिस्थिती, कारण जो माल पिकवला, जे पीक जगवलं आणि अखेरच्या टप्प्यामध्ये बाजार समितीमध्ये त्याला पैसे मिळतील अशी आशा होती, तो माल सुद्धा आता भिजलेला बघायला मिळतोय। तर वाशिम मधल्या या बाजार समितीमधली ही दृश्य आपण बघतोय। खरं तर अनेक वेळा शेतकऱ्यांची ही ओरड असते की व्यवस्थितपणे मालाची साठवणूक करण्यासाठी त्यांना जागा मिळत नाही आणि त्यामध्येच आता हा अवकाळी पाऊस बरसतोय, त्यामुळे शेतकऱ्यांनी जो माल इथे आणलेला होता तो अक्षरशः भिजून गेलेला आहे। त्यामुळे या भिजलेल्या मालाला आता नेमकी काय किंमत मिळणार आहे हे सुद्धा बघणं महत्त्वाचं असेल।